नमस्कार. लोकसत्ता.com निर्मित स्वर दीपावली या विशेष मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून सुरू होणाऱ्या या दीपोत्सवाचा आनंद या मैफिलीमुळे द्विगुणित होईल अशी आम्हाला खात्री आहे. काही अजरामर गाणी, निवडक कविता आणि संवेदनांना अलवारपणे साद घालणाऱ्या बासरीचे सूर अशा काही निवडक सादरीकरणांनी ही मैफल उत्तरोत्तर रंगत जाईल. मराठी संगीतसृष्टीत भावगीतांचं स्थान खूप महत्त्वाचं. प्रेम, विरह, मिलन अशा विविध भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी भावगीत हा एक उत्तम काव्यप्रकार मानला जातो. तो लोकप्रियही आहेच. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेलं हे चिरतरुण भावगीत. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना आभाळ भाळ होते, आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी, होती बटाही पक्षी, ओढून जीव घेते, ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या, लाटास अंतरीच्या, नाही मुळी निवारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना. मनातील साऱ्या भावना, गोंधळ, कल्लोळ, अस्वस्थता किंवा ठामपणा सगळं कवी आपल्या कवितेतून व्यक्त करीत असतो आणि एका परीनं मुक्तही होत असतोच. अशा कवितेबद्दल आपण किती आणि काय बोलणार. यानंतर कवी वलय मुळगुंद आपली कविता सादर करणार आहे. शब्दांच्या वस्तीत आहे दूरवर, शब्दांच्या वस्तीत आहे दूरवर, कितीक सुंदर शब्दांचेच घर, शब्द मायतात दुलईचे हात, शब्द मायतात दुलईचे हात, कधी निरागस घरभर रांगतात, शब्दांच्या अंगणी शब्द वृंदावन, शब्दांच्या अंगणी शब्द वृंदावन, शब्दांचे पूजन मंगल पावन, शब्दांचे दान शब्दांच्या झोळीत, शब्दांचे दान शब्दांच्या झोळीत, शब्द उगवतो शब्दांच्या ओळीत, शब्द उगवतो शब्दांच्या ओळीत. बासरी हे श्रीकृष्णाचं प्रिय वाद्य. आपल्या या लाडक्या मुरलीत त्याने श्वासांनी प्राणस्वर फुंकून ऐकणाऱ्याचं चित्त रोमांचित केलं. अशा या बासरीच्या काही रचना यानंतर आपण ऐकूया.
संगीत आणि साहित्य हे मराठी मनाचे मानबिंदूच म्हटले पाहिजे. काही निवडक गाणी, सुरेल बासरी आणि अंतर्मुख करणाऱ्या कविता असा एक नजराणा या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही तुम्हा रसिकांसाठी आणला होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा.